नमस्कार, आपण पाहता कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नाहीतर अमरावतीसारखे अपघात पूर्वी झालेले आहेत. अमरावतीत सुद्धा झालेला आहे, मी म्हटल्याप्रमाणे भंडाऱ्यामध्ये सुद्धा झालेला आहे. यापुढेही होत राहतील आणि निष्पाप लोकांचे बळी जात राहतील. तेव्हा सरकारने सांगायचं आहे की आणखी किती मुलांचे बळी आम्ही घेणार आहोत, आणखी किती नागरिकांचे बळी आम्ही घेणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवेविषयी. आज सकाळच्या वृत्तपत्रात बातमी आलेली आहे, काल टेलिव्हिजन चॅनल्सनी दाखवलेलं आहे, वेब पोर्टल्सनी दाखवलेलं आहे की अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयात मुलांच्या वॉर्डमध्ये नवजात मुलांच्या ICUला आग लागून 3 मुलांचा मृत्यू झालेला आहे, 3 मुलांचा बळी पडलेला आहे. या विभागामध्ये 39 मुलं होती आणि तिथल्या नर्सेसनी जीव धोक्यात घातला म्हणून 36 मुलांचे जीव वाचू शकले. 3 मुलं मात्र दगावली आणि जी मुलं वाचली आहेत त्यापैकी 6 मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. भयंकर घटना आहे ही, भयंकर आग लागलेली आहे. जी मुलं दगावली त्यांच्या आईवडिलांचे आक्रोश अक्षरशः ऐकवत नव्हते, बघवत नव्हते. त्यांचं दुःख अर्थातच मोठं आहे. पण प्रश्न असा आहे, कुणाच्या अनास्थेमुळे, कुणाच्या बेजबाबदारपणामुळे या स्त्री रुग्णालयात ही आग लागली. कारण ही पहिलीच आग नाही आहे. अमरावतीतल्या जुन्या रुग्णालयामध्ये 3 वर्षापूर्वी म्हणजे 2022 साली अशीच आग लागली होती. एका मुलाचा मृत्यू झाला होता. भंडाऱ्यातल्या सरकारी इस्पितळामध्ये आग लागली होती. त्यामुळे सरकारी इस्पितळामध्ये आग लागण्याचे प्रकार काही नवीन नाही आहेत. आणि काल पुन्हा एकदा या इस्पितळामध्ये, जिल्हा स्त्री इस्पितळामध्ये हा प्रकार झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमरावतीतलं जुनं जे हॉस्पिटल आहे तिथे आग लागल्यानंतर हे नवे हॉस्पिटल बांधण्यात आलेलं आहे आणि तरीसुद्धा इथे आग लागलेली आहे. आता या सगळ्या आगीच्या प्रकाराची चौकशी होईल, समिती बसेल. सरकारने ज्या मुलांचे मृत्यू झाले त्यांच्या पालकांना 5-5 लाख रुपये जाहीर करून आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे, जे हॉस्पिटल नवीन आहे, जिथलं इक्विपमेंट जर नवीन आहे तिथे आग का लागली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी माहिती बाहेर येते त्यावरून असं कळतं की इथल्या फायर ऑडिटची मुदत संपली होती. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांकडे हे कळवलं होतं, पण ते फायर ऑडिटची जी मुदत आहे ती रिन्यू करण्याचं काम वेळच्या वेळी पूर्ण झालं नाही. जेव्हा आग लागली तेव्हा फायर अलार्म वाजला नाही, हे लक्षात घ्या. आणि जे पाण्याचे स्प्रिंकलर्स जे ICUमध्ये लहान मुलांचं, नव्याने जन्माला आलेल्या मुलांसाठी हे ICU आहे, तिथे पाण्याचे स्प्रिंकलर्स वर छतावर असतात, तेही चालू झाले नाहीत. त्यामुळे आग आटोक्याबाहेर गेली. जर नर्सेसनी जीव धोक्यात घातला नसता तर 36 मुलं सुद्धा वाचू शकली नसती, हे लक्षात घ्या. मुळामध्ये आग का लागली, शॉर्ट सर्किट झालं का, हे इक्विपमेंट जे आहे ते योग्य परिस्थितीत होतं का. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नवं हॉस्पिटल आहे, इक्विपमेंट नवं आहे, तरीसुद्धा दुय्यम दर्जाचं इक्विपमेंट बसवलं का वगैरे प्रकाराची चौकशी व्हायला पाहिजे. पण हा हलगर्जीपणा, हा बेजबाबदारपणा महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याच्या अंगवळणी पडलेला आहे, हे लक्षात घ्या. अगदी अंगवळणी पडलेलं आहे. आता हे जे हॉस्पिटल आहे, मी म्हणतोय नव्याने बांधलेलं आहे, अमरावतीचं स्त्री हॉस्पिटल, जिल्हा स्त्री हॉस्पिटल, याचा प्रकार काय बघा. इथले एक डीन आहेत इथल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे, डॉक्टर NG राऊत यांनी काल मुलाखत दिली आणि यांनी लोकांना सांगितलं की हे इस्पितळ, या आधीचं जिल्हा रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, तिन्ही हॉस्पिटल ही जिल्हा मेडिकल कॉलेजकडे सोपवा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजकडे सोपवा असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. पण GR काढताना हा सर्व निर्णय जो आहे, म्हणजे तिन्ही हॉस्पिटल सोपवण्याचा निर्णय, तो त्या GR मध्ये घालण्यात आलेला नाही आणि फक्त एकच जिल्हा हॉस्पिटल मेडिकल कॉलेजकडे सोपवा हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हे स्त्री हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मेडिकल कॉलेजने ताब्यात घेतलं नाही. मेडिकल कॉलेजचा स्टाफ इथे काम करत नाही, असं या मेडिकल कॉलेजचे डीन राऊत यांनी काल सांगितलेलं आहे मुलाखत देऊन. आणि काय काय भानगडी होत आहेत, कुणाकुणाच्या हितसंबंध आहेत, हे मी ऑगस्ट महिन्यात निवृत्त होणार आहे, त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे काहीतरी पाणी मुरत आहे, लक्षात घ्या. सरकारी मेडिकल कॉलेजचे डीनच सांगतायत की इथे जे इक्विपमेंट खरेदी केलं ते नीट आहे का, ते दुय्यम दर्जाचं आहे का, ते चायनीज बनावटीचं आहे का, स्वस्त पडलं म्हणून ते घेतलंय का कुणाला कमिशन म्हणून मिळालं म्हणून ते घेतलेलं आहे. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. मुळामध्ये हा जो सरकारी निर्णय होता, मंत्रिमंडळाचा निर्णय होता, ही तिन्ही इस्पितळं सरकारी मेडिकल कॉलेजकडे सोपवण्याचा,
GR काढताना त्यामध्ये फेरफार कोणी केली, कोण अधिकारी जबाबदार आहेत, कोण मंत्री जबाबदार आहेत, की एकच हॉस्पिटल मेडिकल कॉलेजकडे सोपवा, स्त्रियांचं हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोपवू नका, ही गडबड कुणी केली, या सगळ्याची चौकशी होण्याची गरज आहे. पण मित्रहो, अत्यंत दुर्दैवी हा प्रकार आहे. अशा प्रकारे आग लागून जे निरपराध आहेत त्यांना झळ पोचावी. गरीब जातो सरकारी इस्पितळामध्ये, श्रीमंत प्रायव्हेट इस्पितळामध्ये जातात. गरीबाला झळ पोचावी, कारण सरकारी इस्पितळात प्रामुख्याने निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब माणसं जातात. 3 पालक त्यांना गमवावे लागलेत आपली मुलं. उरलेल्या 6 मुलांची तब्येत चिंताजनक आहे. हे असं का होतं वारंवार? घटना होतात, अपघात होतात, निष्काळजीपणा होतो, बेजबाबदारपणा होतो, नंतर सगळं विसरलं जातं. सरकारला असं वाटतं का की नुकसान भरपाई दिली 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, की आपली जबाबदारी संपली? तुम्हाला सांगतो, अमरावतीच्या महिला इस्पितळामध्ये जे घडलं, आग लागली, 3 मुलांचा मृत्यू झाला, ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारी इस्पितळात घडू शकतं, हे लक्षात घ्या. या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सगळ्याच सरकारी आरोग्य सेवेचा विचार व्हायला हवा, कारण तो होत नाहीये आणि त्यावर चर्चाही होत नाहीये. सरकार तर चर्चा करतच नाहीये. सरकार तर विकास 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 नुसत्या गोष्ट करते, रस्ते बांधतंय, पूल बांधतंय, बोगदे बांधतंय. पण विकासाचा एक भाग आरोग्य सेवा हा सुद्धा आहे, शिक्षण सेवा सुद्धा आहे, शाळा सुद्धा आहे. महाराष्ट्रातल्या शाळाही चांगल्या नाहीत, हे आधी अभिजित दिपकेने दाखवून दिलं. स्कूल ठीक करो हा त्यांचा कार्यक्रम चाललेला आहे अख्ख्या देशभर. महाराष्ट्रातल्या अनेक शाळा, सरकारी शाळा बंदही झालेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातली आरोग्य सेवा जी आहे ती पूर्णपणे कोसळलेली आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवेबद्दल एक अहवाल कॅगने दिलाय. तो खरं तर 2016 ते 2022 या काळातल्या आरोग्य सेवेबद्दल आहे. पण आरोग्य कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की 2022 ते 2024 पुढच्या 4 वर्षातही महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्याची दुरवस्था कायम आहे, हे लक्षात घ्या. अमरावती हॉस्पिटलच्या निमित्ताने या सगळ्या आरोग्य व्यवस्थेवर चर्चा झाली तर कदाचित काही समस्या सुटू शकतील, पण ही चर्चाही मला होताना दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये नेत्यांच्या आखाऊ विधानावर चर्चा होते, इतर वाह्यात गोष्टीवर चर्चा होते, पण आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था यावर फारशी चर्चा होत नाही. कॅगने काय अहवाल दिला? कॅगचा हा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला, त्यावेळी त्यावर अनेक बातम्या आल्या आणि हा अहवाल खूप गंभीर आहे, लक्षात घ्या. कॅग काय म्हणतंय हे लक्षात घ्या. कॅग म्हणतंय, एकतर महाराष्ट्राच्या एकूण अर्थसंकल्पापैकी, एकूण बजेटपैकी फक्त 4.9% पैसे आरोग्य सेवेवर खर्च होतात. नॅशनल आरोग्य मिशन जे आहे, नॅशनल आरोग्य धोरण जे आहे, यानुसार आरोग्य सेवेवर किमान 8% पैसे बजेटच्या खर्च व्हायला पाहिजेत. महाराष्ट्र आणि पंजाब ही अशी राज्य आहे ज्यामध्ये नॅशनल आरोग्य धोरण जे आहे ते पाळलं जात नाही. 8%चा आग्रह राष्ट्रीय धोरण धरत असताना महाराष्ट्रामध्ये फक्त 4.16% पैसे खर्च होतात. पंजाबमध्ये असेच पैसे कमी होतात खर्च. आणि अलीकडे तर महाराष्ट्राची आरोग्यासाठी जी तरतूद आहे ती 5,309 कोटींनी घटलेली आहे, लक्षात घ्या. आरोग्य सेवेचे प्रॉब्लेम काय आहेत? म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचा तर प्रॉब्लेम आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयाच्या इमारती जुन्या झालेल्या आहेत, तिथली व्यवस्था जुनी झालेली आहे, मशिनरी जुनी झालेली आहे, रुग्णांसाठी नीट व्यवस्थाही नाही. रुग्णांची काळजी घ्यावी म्हणजे अस्वच्छता तर सगळ्या रुग्णालयात आहे, त्यामुळे संसर्गजन्य रोग होऊ शकतात असंही कॅगनी म्हटलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टाफचा तुटवडा आहे आणि औषधांचा सुद्धा पुरेसा पुरवठा या इस्पितळात नाही आहे. कॅग काय म्हणते बघा, स्टाफचा तुटवडा किती आहे? 22% डॉक्टर कमी आहेत, 35% नर्सेस कमी आहेत आणि इतर जो डॉक्टर आणि नर्सेसच्या व्यतिरिक्त जो पॅरामेडिकल स्टाफ असतो त्यामध्ये 29%ची कमतरता आहे, हे लक्षात घ्या. हा कॅगचा रिपोर्ट आहे, हा माझा रिपोर्ट नाही आहे किंवा कोणत्या खाजगी संस्थेचा रिपोर्ट नाही आहे. सरकारचं ऑडिट करणाऱ्या संस्थेचा हा रिपोर्ट आहे. महाराष्ट्राची आरोग्य सेवा डबघाईला आली आहे असं हा रिपोर्ट सांगतो. आणि अगदी या रिपोर्टमध्ये हे म्हटलेलं आहे, केवळ इस्पितळांची व्यवस्था नाही तर ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी अपुरे आहेत आणि कर्मचारी आणि डॉक्टर्स आणि नर्सेस आणि इतर कर्मचारी अपुरे असल्यामुळे फक्त 40% खाटा वापरल्या जात आहेत. लोकांना ॲडमिट करून घेतलं जात नाहीये. लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलकडे जावं लागतंय. औषधांची कमतरता आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. आणि या सगळ्या आरोग्य सेवेमध्ये, सरकारी आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाचा जो घटक आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्र हा महत्त्वाचा घटक आहे. PHC ज्याला म्हणतात, प्रायमरी हेल्थ सेंटर. प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये महाराष्ट्रामध्ये 37% डॉक्टरची पदं रिकामी आहेत आणि सगळ्यात याचा फटका जो बसतोय
तो गडचिरोली, नंदुरबार या आदिवासी भागात बसतोय, मराठवाड्यामध्ये बसतोय. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरच नाही आहेत. डॉक्टर शिवाय ही प्राथमिक आरोग्य केंद्र नर्सेसच्या जीवावर किंवा इतर कोणाच्या जीवावर चालवली जात आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचा इथे अभाव आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या PHCच्या इमारती सुद्धा जुन्या झालेल्या आहेत असं कॅग म्हणतो आहे. आता या कॅगच्या अहवालाकडे म्हणजे बघा, आमच्या राज्यात विकास होतोय अशा घोषणा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार आत्ता देत नाहीये, 2014 पासून देत आहे. म्हणजे काँग्रेसच्या राज्यातही आरोग्य सेवा चांगली नव्हती, तिची वाट लागलेली होती. शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था दोघांची वाट पूर्वीपासूनच्या सरकारांनी चाललेली आहे, पण त्यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत असं भाजप सरकार सांगत होतं. 2014 पासून उद्धव ठाकरेंची 2.5 वर्ष सोडली तर 2014 पासून आजपर्यंत म्हणजे गेल्या 12 वर्षातली 2.5 वर्ष सोडली तर 9.5 वर्ष देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते या महाराष्ट्रामध्ये. त्यांच्यापैकी एकानेही आरोग्य सेवेकडे लक्ष दिलेलं नाहीये. आता प्रकाश आंबेडकर हे एकनाथ शिंदेचे शिलेदार आरोग्यमंत्री आहेत, पण खातं दैनंदिन चालवण्याच्या पलीकडे ते काही करतायत, खात्यामध्ये आमूलाग्र बदल करतायत असं दिसत नाहीये. उलट खात्यामधला जो भ्रष्टाचार आहे तो पूर्वीपेक्षा अधिक वाढलेला आहे असं कर्मचारी सांगतात आणि अनुभवी लोक सांगतात. तेव्हा अमरावतीमध्ये आग लागली, ती आग आता दडपली जाईल आणि या चौकशी समित्या वगैरे काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. याचं कारण चौकशी समित्यांवर सरकारी अधिकारी असतात. सरकारी अधिकारी आधीच ठरवतात कुणाला वाचवायचं आहे, कुणाचा बळी द्यायचा आहे. एखाद्याचं तात्पुरतं निलंबन होतं, त्याला पुन्हा सेवेमध्ये घेतलं जातं. अशी ही सगळी अवस्था आहे. अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे आणि फटका बसतो तो गरिबाला बसतोय. सरकारी आरोग्य सेवा चांगली नसेल तर ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यालाच फटका बसतो. किंबहुना असा आरोप आहे विरोधी पक्षांचा की खासगी इस्पितळांना अधिक धंदा मिळावा म्हणूनच सरकारी आरोग्य सेवा कमकुवत केली जाते, कमजोर केली जाते. या आरोपात सुद्धा तथ्य आहे, लक्षात घ्या. जर सरकारी आरोग्य सेवा चांगली असती तर लोक खासगी इस्पितळांकडे गेली नसती, लोकांनी आपले पैसे तिथे खर्च केले नसते. सरकारी आरोग्य सेवा गरिबाला परवडावी म्हणून आहे. खासगी हॉस्पिटल गरिबाला परवडत नाहीत म्हणून ते सरकारी इस्पितळांकडे येतात आणि तिथे तर त्यांच्या जीवनाची शाश्वती नसेल तर मग गरिबाने जावं कुठे. माझा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांना, प्रकाश आंबेडकरांना, की जर एक पेपर फुटला, नीट परीक्षेचा पेपर फुटला किंवा CBSEचा पेपर फुटला किंवा UPSCचा पेपर फुटला, तर जर आपण शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागतो तर अमरावतीमध्ये हॉस्पिटलला आग लागली म्हणून आरोग्य मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा का देऊ नये? अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित का करू नयेत? जे सरकारी मेडिकल कॉलेजचे डीन म्हणतायत, जे आरोप ते करतायत की काय घोळ घातलेले आहेत सरकारी अधिकाऱ्यांनी GR काढण्यापासून, ते खरे आहेत का? याचं उत्तर आरोग्यमंत्र्यांनी का देऊ नये? आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितलं पाहिजे की तुमचं जे विकासाचं गाणं आहे, जो विकासाचा पोवाडा आहे, आरोग्य सेवेला हा विकास लागू होत नाहीये का? शिक्षण व्यवस्थेला हा विकास लागू होत नाहीये का? का सरकारी इस्पितळामध्ये गरिबांनी यायचं आणि आपला जीव हा एकतर डॉक्टरच्या हवाली करायचा किंवा बेकार अशा इक्विपमेंटच्या हवाली करायचा किंवा तिथे असलेल्या संसर्गजन्य रोग होणाऱ्या परिस्थितीच्या हवाली करायचं? याचंही उत्तर द्यायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने याचंही उत्तर दिलं पाहिजे की जर राष्ट्रीय आरोग्य धोरण तुम्हाला 8% पैसे आरोग्यावर खर्च केले पाहिजेत असं सांगतं, तर तुम्ही फक्त 4% पैसे का खर्च करतात? महाराष्ट्र हे प्रगत राज्य मानलं जातं ना, इतर उत्तर भारतातल्या राज्यांच्या तुलनेमध्ये हे प्रगत राज्य आहे. दक्षिणेतले राज्य महाराष्ट्रापेक्षा अधिक खर्च करतात आरोग्यावर. मग महाराष्ट्रामध्ये फक्त 4% पैसे का खर्च केले जातात आरोग्यावर? याचं कारण तुम्हाला लाडकी बहीणसारख्या लाचखोरीच्या योजनाकडून लोकांना पैसे वाटायचे असतात. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं, आता चंद्रकांत पाटील एक दुसरे मंत्री, तंत्र शिक्षण मंत्री म्हणतात की आम्ही आता युवतींना सुद्धा महिना 2,000 रुपये देऊ पॉकेट मनी म्हणून. असे पैसे जर तुम्ही वाटत असाल, तुमच्या खिशातले हे पैसे नाही आहेत, हे जनतेच्या करातून जमा झालेले पैसे आहेत. हे असे पैसे जर तुम्ही वाटत असाल तर तुमची आरोग्य व्यवस्था कधी सुधारणार नाही, तुमच्या शाळा कधीही नीट होणार नाहीत आणि मग जे काही मुलांचं नुकसान व्हायचं, इथे तर मुलांचे बळी गेलेले, अनाठाई बळी गेलेले, जे काही मुलांचं आणि पुढच्या पिढ्यांचं नुकसान व्हायचं ते नुकसान होतच राहील. अमरावतीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, लक्षात घ्या, अत्यंत दुर्दैवी आहे. केवळ दुर्दैवी नाही, सरकारी अनास्था, हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा यातून ही घटना घडलेली आहे. हा अपघात आहे म्हणून तो सोडून देता येणार नाही. सर्व चौकशी सखोल झाली पाहिजे आणि सरकारची जर इच्छा असेल तर सरकारी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी न करता स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी केली पाहिजे, तरच सत्य बाहेर येईल आणि पुढचे अपघात टळतील. नाहीतर अमरावतीसारखे अपघात पूर्वी झालेले आहेत, अमरावतीत सुद्धा झालेला आहे, मी म्हटल्याप्रमाणे भंडाऱ्यामध्ये सुद्धा झालेला आहे, यापुढेही
होत राहतील आणि निष्पाप लोकांचे बळी जात राहतील. तेव्हा सरकारने सांगायचं आहे की आणखी किती मुलांचे बळी आम्ही घेणार आहोत, आणखी किती नागरिकांचे बळी आम्ही घेणार आहोत. पाहत राहा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.